निवेदन. लोच्या प्रेमाचा या वेब सिरीजची निर्मिती फक्त मनोरंजनाच्या हेतूने केली असून त्याच्या मागे कोणत्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही. यातील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून त्यांच्या वास्तवविधी आढळल्यास तो योगायोग समजावा. अगं ऐकले का? आले आले. आलात बाई. बरं मी काय म्हणते, तुमच्या सुकामेव्याची समजा सुकामेवा संपला आहे तर या गाण्याकडे यादी दिली आहे, तेवढी मात्र संध्याकाळी आठवणी घेऊन या बघा. भरपूर टाकलीस ना ग? भरपूर लिहिलंय. बरोबर. हा मला सगळं टाकलंय. मला नाचायचंय. मला तुझी पण लावशील, सगळं लावशील, पण तुझे बेजे बाजूला ठेव. अगं मेहनतीच्या शरीराला खुराकाचं टॉनिक दिल्यावर भरपूर ताकद येते बघ. बरं मी काय म्हणते, यंदा आपण वारीला जाणार आहे ना? होय जायचं. सासूबाईंची लई इच्छा आहे. बरं होय, एकदा का पंढरपूरची वारी केली की अख्खं वरीभर आनंदच लोळ जायतो बघ आपल्या अंगात. खरं आहे बघा. बरं मी काय म्हणते, सासूबाईंनी बघा तलाठ्याचं स्थळ सांगितलं होतं आपल्या पूजेडीसाठी. ते पोरग मुंबईला आहे, ते बघूया का आपण जरा यंदा? बरं ठीक आहे, बघूयात. हे बघ लग्नाची तयारी चालू आहे इथे. आता आका अवघडच ते सगळं जाऊ दे. आकेने जेवढं सांगितलं तेवढं करू. पूजेला तिथं पाठवून देऊ आपण मंदिरात. देऊ. आत्याला हे सगळं सांगितलं पाहिजे बघ. एवढं लवकर कशाला? अगं माझी माय, तुला आवडलं तरच करणार, जबरदस्ती नाही करणार तुझ्यावर. आता तिकडे गेली ना आत्या तिकडं, तिथे लग्न का नाही? मायला तिकडच दिसतोय लग्न. मायला आख्याला सांगितलं पाहिजे ही गोष्ट. आख्याला सांगितलं पाहिजे. त्या सांगत तू पण त्या वारीला, नाही तर मग तुला जायला नदीला. बळच का तुला दुसऱ्या दारात लोटणार आहे वय? तुझा बा विचार केला चांगलाच करणार. पण आई आता नको ना. अगं तुला आवडलं तरच करणार, काळजी नका करू. चांगला योग जुळून आला तर यंदा बार उडवून देऊ. हा चला मी स्वयंपाकाचं बर 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 बर. अंगा खांद्यावर खेळली पोर कधी मोठी झाली आणि तिला मागणी बी यायला लागली, कळलंच नाही. आणि केव्हा आमचं लेकरू भोरक्याने उडून जाईल, कधी नजरेसमोर जाईल माहित नाही. इतक्या लवकर लग्न करायची गरज आहे का? अगं तसं नव्ह, चांगली मागणी आली तर तुझा विचार करणार आहे का हा बा तुला कुणाच्या पण गावात घालणार आहे होय? तरी बी इतक्या लवकर कशाला? अगं तसं नाही, उमारलेली कळी येळेवर गाड मारली ना तर चांगलं असतं पुरी, नाहीतर काय खरं नाही. मामा कोणती कळी हो? अरे सुकाळीच्या तुला काय करायचं? कळी म्हणजे मंदिरात टाकता येईल आपल्याला. थांब तुला दाखवतो. बालिके, हे बालिके,
तुझ्या चेहऱ्यावर फार टेन्शन दिसतंय. नाही महाराज, पण टेन्शन माझं नाही, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर दिसतंय. टेन्शन मुळे तुला झोप सुद्धा लागत नाहीये. ते बी खरं आहे महाराज. मेला सूर्य डोक्याला तरी अजून उठत नाही. तुला एक वडील आहेत बरोबर. समजांना एकच असतात ना. तुला तुझ्या वडिलांना तुझी फार चिंता सतावते. सतावते खरी, पुढे जाऊन त्यांचं कसं होईल हे देवी आईलाच माहिती. देवी आईला आणि मला सुद्धा खूप माहिती आहे. तुम्हाला काय माहिती? बघू तुझा हात बघू. का तुला होत नाही का? भविष्य तुझं पाहायचं आहे का माझं पाहायचं आहे? माझं. अगं तो नाही, डावा हात दाखव. अरे वा 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 वा, खूपच छान आणि सुंदर हात आहे तुझा. मी रोज आंघोळ करते. अगं तसं नाही, तुझ्या हातावरच्या रेषा एकदम स्पष्ट दिसत आहेत. वय पण ही रेष वेडी वाकडी आहे का? नाही नाही, मग सरळ आहे. भविष्य मी सांगणार आहे का तू सांगणार आहे? तुम्ही. ही रेष तुझ्या जीवनसाथीच्या हातावरनं तुझ्या हातावर आली आहे. म्हणजे मग मी आख्याचा हात हातात कधीच घेणार नाही. म्हणजे त्याच्या हातावरच्या रेषा माझ्या हातावर येतील ना. मला नाही तुझा हात पाहायचा. का? आणि तुझं भविष्य सांगता सांगता माझं भविष्य बदलून जायचं. काय झालं? 4-5 महिन्यात ही रेष तुझ्या हातावरनं गायब झालेली असेल. म्हणजे आख्या असं का बोलताय? मग त्या रेषेतून काय तर होतं ते तर सांगा. काहीतरी सांगा. पण आबा तुम्ही पडक्या वाड्यापाशी गेलतात कशाला? काय काम? पण आबा तुम्ही बेशुद्ध पडलं कसं काय? अरे काय सांगू, भूताला पण छाडलं असेल. बरोबर आहे, त्याशिवाय बेशुद्ध नाही पडणार. आबा मी तुम्हाला ना देवीचा प्रसाद आणून देते, तो खाल्ल्यावर तुम्ही सगळे इसराल. येडी का खुळी तू? त्यांना कशाला सगळं विसरायला लावते? उलट त्यांच्यासोबत काय झालं हे आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे. झालं ना तुमचं मग, आता आबांना पण बोलू दे ना. अरे काल तो माझ्या वर्गातला लाडका विद्यार्थी नाही का वाशीश आहे, त्याच्या घरचे कोणीच त्याला न्यायला आले नाही, म्हणून मग मीच त्याला घेऊन गेलो त्याच्या घरी सोडायला. आणि सोडलं त्याला घरी, आणि येताना म्हणलं जरा शॉर्टकटने जाऊ. आबा आम्हाला शाळा शिकवायची की शॉर्टकट कधी बी घेऊ नका, शॉर्टकट हा चुकीचा मार्ग आहे. गप्की आबा काय सांगतात ते ऐक की. तेच ऐकलं म्हणून मी शॉर्टकट घेतला. तुला शॉर्टकट नाही बाहेर काढू काय? नको. मग म्हणून आपला जो पडका वाडा नाही का, त्या वाड्याच्या इकडनं मग मी यायला आणि निघालो आणि पुढे चालत आलो. काय सांगतो तुला, मी त्या पडक्या वाड्याच्या इकडनं चालत येत होतो आणि एकदम मला गाणं म्हणण्याचा आवाज आला. म्हणून मी मागं वळून बघितलं आणि मी विचारलं गाणं कोण म्हणते. एकदम गाण्याचा आवाज बंद झाला आणि परत मी पुढे चालत
यायला लागलो आणि एकदम घुंगरांचा आवाज यायला लागला आणि परत मी थांबलो आणि मागं बघितलं तो घुंगरांचा आवाज पण बंद झाला आणि मी परत पुढे चालायला लागलो आणि एकदम कुत्रा रडण्याचा आवाज आला आणि मग मी घाबरलो आणि मग मी परत परत सुटलो तिकडनं आणि मला अंधारात काही सुधारलंच नाही आणि पाहता पाहता ते झालं धडकलो आणि तिथंच पडलो आणि तिथून मग डायरेक्ट आता इथं. नाही रोज भूत स्वप्नात आहे रोज. काय बोलू नकोस तू जर बोलला होती माझं मंदिर येते. काय चालू आहे यांचं काय चालू आहे बबल्या तू सांगत होता ना की काहीतरी बंदोबस्त करायला लागल पण काय करायला लागल त्यासाठी काहीतरी विचार केला पाहिजे. चितरड्याला जर लाल काचून बघत असेल तर भूताला कोणत्या काचावरून बघायचं आरशात बघ आरशात. ए गप्पा रे अलीकडं या पाडक्या वाड्याचं प्रकरण जास्तच लांबत चाललंय. मलाच काहीतरी केलं पाहिजे. हे बघा मुलांना भूत वगैरे असं काही नसतं आपल्या मनाची भीती जी असते ना त्यालाच भूत आहे असं नाव दिलेलं त्यामुळं कधी कुणी असं भूतावरती विश्वास